मैजिक बुक है, ये सीक्रेट मूवी की जो ऑथर है रोंडा ब्रांड, उन्होंने ही लिखी है अगली वाली जादू मैजिक। तो हम मैजिक पे विश्वास कब रखते हैं? मैजिक जादू, जादू कब कब किसी के साथ हुआ है? इससे पहले आपको अचानक से 4-5 हजार रुपए की जरूरत हो गई और वो तुरंत आपको मिले, उतने ही पैसे मिले, ज्यादा नहीं कम नहीं, या कुछ आपको हेल्प चाहिए थी, कहाँ फंसे थे आप, अब आपको अनजाने में हेल्प मिली, ऐसा किसी के साथ हुआ है मैजिक लाइफ में? कभी हुआ है आपको जब जरूरत थी, अरे ये तो मतलब कोई होता है ना कभी कभी लाइफ में, अरे मैंने सोचा नहीं था ये मिल गया मुझे, ऐसा हुआ है आपको? कभी मन में कुछ खाने की इच्छा हो गई, गुलाब जामुन, और आपको किसी ने ला कर दिया, ऐसा किसके साथ हुआ? माइक खोल के बोल सकते हैं। मैं कुछ इधर सिखाने वाली नहीं हूँ, जो इसकी प्रॅक्टिस है वही आपको बताने वाली। हम्म? मैं कुछ अलग नाही, तो मैं खुद प्रॅक्टिस कर, मी स्वतः केलंय, तुम्हाला ती प्रॅक्टिस शिकवणार आहे फक्त। यस, लक्षात आलं? तर आपण थोडस एकमेकांना बोलू म्हणजे आपल्या लक्षात येईल की तुमच्यासोबत असं काही झालंय का कधी? तुम्हाला मॅजिक, एखादा ड्रेस तुम्हाला आवडला आणि तोच तुम्हाला भेटला, किंवा तुम्हाला असं एखादं खायची इच्छा झाली ती मिळाली, तुम्हाला कुछ खाने की इच्छा हुई वो मिल गया, ऐसा कुछ हुआ है किसी के साथ? माइक चालू करके बता सकते आप। कभी आपकी जो चाहत है वो मिली आपको? यस उदय जी। डिझायर ज्याला म्हणतो ना आपण, मला हीच गाडी घ्यायची होती आणि मी तीच घेतली, ऐसा मैजिक हुआ है क्या? या अनजाने में मिल गई कुछ भी चीजें आपको? नहीं ना? आपने वो ढूंढा, मतलब जो टी शर्ट चाहिए था, वो आपको जैसे ड्रेस जो फैशन में आता, हमने वो ढूंढा, फिर हमें मिला, राइट? तो अगर इसको हम लॉजिक से सीखते, हाँ अच्छी तरह से सीखते, समझ के सीखते, तो ये जो बुक आहे, ही जी बुक आहे ही 28 चॅप्टर असतात। किती चॅप्टर आहे? 28 चॅप्टर आहे, आणि एक एक चॅप्टर जो आहे तुमच्या जीवनात मॅजिक आणणार आहे, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये असा काही बदल करणार आहे, आणि 5 लोकांच्या जीवनात जरी बदल आला ना, तर ते कितीतरी लोकांच्या आयुष्यात बदल घडू शकतात। पण सुरुवातीला हे मॅजिक फक्त आपल्याला स्वतःसाठी करता येतं। आलं लक्षात? मग स्वतःसाठी तुम्हाला कुठल्या एरियामध्ये मॅजिक पाहिजे? सुरुवातीला क्लिअरिटी करावं लागेल त्याची। सचिन सर, तुम्हाला कुठल्या एरियात ब्रेकडाऊन चालू आहे सध्या, किंवा तुम्हाला कुठल्या एरियात आहे प्रॉब्लेम आहे? किंवा बघा आपले जर बघितलं हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, याच्या बाहेरचे प्रॉब्लेम आहेत का आपल्याकडं? नहीं नहीं ना? मुस्कान जी, हमें हेल्थ चाहिए अच्छी, पैसा चाहिए, और हमारे रिलेशनशिप अच्छे चाहिए, इसके अलावा कोई तीसरा चौथा प्रॉब्लम है क्या अभी किसको चालू? नहीं मैम। तो ब्रेकडाउन कहाँ पे आते ज्यादातर? जब हमारी इच्छा होती है और हमें ना मिले, हाँ हमारे मन मतलब, में होता। हाँ मतलब पैसों से लेकर ब्रेकडाउन आते हैं, हमें हमें कुछ चीज चाहिए, ये हमें नहीं हाँ जी। मिलती। हाँ, कुछ रिलेशनशिप में प्रॉब्लम आते हैं कि हमारे मन से सामने वाला नहीं वैसे हमसे बात करता, राइट? हाँ जी। कळालं सुरेखा मॅडम? म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम कुठे येतात? एक तर फिजिकली हेल्थ बद्दल येतात, नंतर पैशाच्या बाबतीमध्ये येतात, किंवा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये। मग हे जर तुम्हाला हील करायचंय, चांगलं करायचं, तर काय करावं लागेल? एनीवन, क्या करना पड़ेगा? हम किसी में भी धर्म में, किसी भी रिजन को हम फॉलो करते हैं, तो उसमें एक चीज कॉमन है, कौन बताएगा? एक चीज प्रेयर। कॉमन करते हैं, हाँ प्रेयर। प्रेयर करते हैं, तो ज्यादातर प्रेयर करते हैं, उसमें शुक्राना रहता है, थैंक यू रहता है, थैंक यू। हाँ, हाँ ग्रेटिट्यूड। ग्रैटिट्यूड रहता है। कितने लोगों को पता है? किसी भी जाओ, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, वहां पे झुक के पहले हम मतलब क्या करते हैं? शुक्राना करते, थैंक यू बोलते, है ना? ये कॉमन है चीज। देन हम क्या करते हैं? माफी भी मांगते। ऐसा ऐसा करते हैं ना मंदिर में, जान कितने लोग करते हैं? तो हमसे कोई गलती होती तो हम माफी भी मांगते, मतलब कॉमन चीजें अगर देखी जाए तो क्या होता है? क्या होता है अनिता मैम? शुक्राना। तो शुक्राना चॉइस, हमारे हमारी चॉइस है, सबकी चॉइस, चॉइस से मिली लाइफ हमको, तो ये हमें पता नहीं है। एक तो शुक्राना करो, नहीं तो शिकायत करो। तो हम क्या करते रहते ज्यादातर? जरा कल का दिन याद करो उदय जी, कल का दिन याद करो, आपने ज्यादातर शुक्राने किए या शिकायत की?
काय कालचा दिवस तुमचा आपण जास्त कंप्लेंट करतो की थँक्यू जास्त म्हणतो, वाव आज किती छान हवा आहे, वाव आज किती छान नेचर आहे, किंवा आज मला आयुष्य मिळालं, आज 3:30 लाख उठलेच नाही, मी उठलो, देवा धन्यवाद. जास्तीत जास्त कंप्लेंट करतो. हा, मतलब आपल्या दिवसभरात काय असतं, जास्त कंप्लेंट असतात. आपल्याला काय करायचंय, ग्रॅटिट्यूड करायचंय. आणि जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड करायला लागलो, शुक्राना करायला लागलो, आज तुमच्याकडे काय काय बरं ग्रॅटिट्यूड करण्यासारखं, तुमच्याकडे काय काय गोष्टी आहे, पुस्तक तर सांगणारच आहे तुम्हाला. त्याच्या अगोदर आपण जे आहे की तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी काय काय आहे आणि आपण किती श्रीमंत आहोत हे आपल्याला कळायला पाहिजे. येस कोमल मॅडम, डॉक्टर कोमल मॅडम आहे तुम्ही? येस. आपल्याकडे काय काय आहेत, आपण किती 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 जणांकडे छान सुंदर शरीर आहे, चांगली हेल्थ आहे आपल्याला. हा, चांगलं मस्त चालताय, फिरताय, बोलताय, ऐकताय, किती जणांकडे ही शक्ती आहे. वाव ग्रेट. मग याला धन्यवाद कोण म्हणणार, कोण म्हणणार? डेली डेली करता तुम्ही ती प्रॅक्टिस? स्वतःसाठी. हा, विसरून जातो. सकाळी आलं उठलं की पाणी भरायचं, हे भरायचं, ते करायचं, खूप सारे चॅनल डोक्यामध्ये चालतात, राईट? मग आपलं माइंड काय काम करतं, जेव्हा आपण ही ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करायला लागतो तेव्हा होतं काय, युनिव्हर्सलला आहे ना त्याची तारीफ जास्त आवडते, चांगलं आवडतं, है ना? तुम्ही जर बायकोला सारखं कंप्लेंट करत बसाल, ही भाजी चांगली नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, तिला जे जास्त मागे लागतात ती चांगलं करल तुम्हाला, करल नाही. आणि तिला जर चांगलं दिसती, बाई छान केलं, तर तिला चांगलं वाटेल. मग सेम थिंग आहे की प्रत्येकाला तारीफ आवडत असते. काय आवडत असतं? स्वतःची तारीफ आवडत असते. मग जर आपण तारीफ करतो एखाद्या गोष्टीची, किंवा एक मिनिट स्पॉटलाइट चेंज करते, मग किती लोकांना हे रिअल मध्ये जादू शिकायचं आहे आणि स्वतःची जी लाईफ आहे ती एक जादू सारखी करायची मनापासून. हे सगळं तुमचं तुम्हीच करणार आहे. मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की हे पुस्तक काय आहे, बरोबर आहे? प्रॅक्टिस कोणाला करायची आहे? स्वतःला करायची. आणि ती पण तुम्हाला चालता फिरता याच्यात करायची, जेव्हा तुम्हाला जमल तेव्हा करायची. आणि इतके 30 डेज मध्ये, बरं डायरी पेन आहे सगळ्यांकडे? नसेल तर घेऊन या, बसा काहीतरी. कारण काय होतं, 100 बक्का एक लिखा, है ना? 100 बार बात करते भूल जाते, एक बार लिखा. तर आपल्याला हे शस्त्र खूप लागणार आहे या 30 दिवसामध्ये. हे डायरी और पेन, जुन्या पुस्तकं, वह्या, काय असेल ते काढा. ते इतकं लागणार आहे ना, पूर्ण रिकामे कागद, पेपर जिथं मिळेल तिथं घेऊन या. कारण ते तुमचं भरभरून आपल्याला क्लिनिंग करायची आहे, है ना? आपले पाप धुण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे शस्त्र कुठले? आता कुठल्याही मुळे सर, राहुल सर, रायटिंग मध्ये लिहिणे का? हा, आपल्या सगळ्यात महत्वाचं ह्या याच्यामध्ये आपल्याला मदत करणार आहे जे ढाल सारखं तुमचा पेन आणि पेपर, पेन आणि डायरी. एक चांगलं हे करा. आणि सुंदर आहे ना, उद्या परवा असे कलरचे पेन आणा. म्हणजे प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळे कलर असतात बघा. जसं रिलेशनशिप साठी पिंक असतं, आपल्या स्वप्नांसाठी हिरवा कलर असतो. कलर करायचा है ना मुस्कान जी, पता है ना आपको? हर कलर का मीनिंग है. हार्ट का कलर ग्रीन रहता है, कितने लोगों को पता है? क्योंकि हमें ऑक्सीजन पेड़ों से मिलता है और हार्ट का कलर ग्रीन रहता है. ऐसे अलग अलग कलर रहते हैं, पिंक रहता है, ऑरेंज रहता है. तो हर कलरफुल हमारी लाइफ चाहिए. कितने लोगों को चाहिए? यस, नो? और हमें ना कैमरा ऑन करके अच्छे से बैठेंगे तो ये मैजिक आपके पास पास होगा, है ना? राइट? तो 1 घंटा हमें खुद, कितने लोग बाय द वे शिद्दत से करना चाहते हैं जीवन में परिवर्तन, शिद्दत से, एकदम अच्छे वाले स्टूडेंट बन के शिद्दत से करना है? कितने लोग ऐसे शिद्दत देना चाहते पूरे, और वो चाहते हैं त्यांना स्वतःला त्यांचं आयुष्य बदलायचंय. तर यस, बदलायचंय. किती जणांना बदलायचंय? बरं, हे स्वतःसाठीच बदलायचंय की तुम्हाला दुसऱ्यासाठी पण मॅजिक शिकायचंय? मला माझ्या फॅमिली रिलेटिव्हला मी काम आले पाहिजे, माझ्या गावात मी काम आले पाहिजे, माझ्या देशासाठी काम, असं किती लोकांना वाटतं? मैं औरों के लिए भी ये मैजिक कर पाऊँ तो आपको क्या बनना पड़ेगा? उसके लिए मैजिक वर्ड, यानी जादू की छड़ी आपको बनना पड़ेगा. तो कौन कौन तैयार है मैजिक वर्ड बनने के लिए? जादू की छड़ी बनने के लिए कौन कौन तैयार है? अभी ये चैप्टर हमें आएगा 25वें दिन आएगा ये चैप्टर. तो उसके लिए जादू की छड़ी बनने के लिए हमें वीडियो ऑन करके
विथ स्माइल की ब्लेसिंग के साथ हमें इधर बैठना पड़ेगा। कौन कौन रेडी है? तो चलो पहले हम एक दूसरे को ब्लेस करने वाले, रेडी है? तो ब्लेसिंग लेने के लिए रिसीव करना है, तो क्या करना है? जो भी हमें दिख रहा है स्क्रीन पे उसको हमें ब्लेसिंग भेजनी है। तो कैसे ब्लेसिंग करेंगे हम? तो इससे हमें दिन ब दिन हमारे ओरा में फर्क पड़ेगा और हम अच्छी तरह से निखरने लगेंगे। आज आपका एक पहला असाइनमेंट है, लिख लो। पहली बार तो एक बात लिख लो, ये जो कॉल है ये सिर्फ मेरे लिए, लिखो आज का सेशन मेरे लिए जीवन परिवर्तन करने के लिए आहे. ज्या पण देवाला तुम्ही मानता त्या देवाचं नाव लिहा आणि त्यांनी माझ्यासाठी हे सेशन पाठवलेलं आहे. बघा ग्रुपमध्ये भरपूर लोक आहेत, ते लोक आज कुठे योगा डेला गेले असेल, कुठे बिझी झाले असेल किंवा ते लोक हे असेल, पण तुम्ही लोक काहीतरी परिवर्तनासाठी झालेत. सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद मनापासून. आणि खरंच मला तुमच्यासाठी मॅजिक वॉर्ड म्हणजे जादूची छडी बनायला खूप आवडेल मनापासून. तर आज सगळ्यात एक नंबरचं तुमचं जे असाइनमेंट आहे ते तुमचा फोटो काढून ठेवायचा आहे. ओके, आज जसा तुमचा फोटो तुम्ही दिसताय तसं तुम्ही काढून ठेवायचा आहे. 30 दिवसानंतर तुमच्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स मध्ये काय काय बदल होतात तुम्ही ते बघायचे. यस मुस्कान जी, आपका फोटो निकाल के रखना है आप. यस, तो जैसे फोटो निकाल के रखेंगे आप तो आपको समझ में आएगा कि मेरे में क्या परिवर्तन हो रहा है, राइट. आणि माईक बंद ठेवायचं आणि बोलायचं असलं मी विचारलं तेव्हा तुम्ही चालू करू शकता. माईक चालू बंद करता तो सगळ्यांना. ओके, तो अभी आगे बढ़ेंगे मैजिक के बारे में. अभी ये जो राइटर है बुक की, ये जी राइटर है रोंडा ब्रांड, तो ये बहुत सारे हालातों से पिट चुकी थी, है ना. तो कुछ लोग अभी आएंगे मैजिक में, कुछ लोग बाद में आएंगे, कुछ लोगों को मैजिक पता नहीं लेकिन ऑलरेडी वो करते. आपने ऐसे लोग देखे कभी आपके रिश्तेदार में या किधर मार्केट में? बहुत ही ऐसे ग्रेटफुल रहते, थैंक्यूनेस रहते, उनके चेहरे पे स्माइल रहती है, आपने देखा है, और उनके पास कुछ कमी नहीं रहती. ऐसे लोग रहते, है ना. परसों एक दिन में एक्सपीरियंस शेयर किया था हमारे क्लास में. अंबानी के घर पे जब भी पार्टी होती है, हाँ पार्टी देते हो, लोगों को इनवाइट करते, तो जब भी पार्टी होती है तो हस्बैंड वाइफ गेट पे जाके खड़े हो जाते. जे जिथून लोक येतात ते असे उभे राहतात नमस्कार करून. और जो अंबानी है खुद औरों के कंधे पे हाथ करके हालचाल पूछते. तो इतना बड़ा आदमी, सोचो क्यों, क्या है उसके अंदर, कौन बताएगा? इसको क्या बोला जाता है? इसको ग्रेटिट्यूड बोला जाता है, उसको धन्यवाद बोला जाता है. हमारे फेस पे ही दिखता है लोगों को हम एटीट्यूड में है या हम ग्रेटिट्यूड में है. पता चलता है ना, पता चलता है ना. कभी कभी आप एक दुकान में गए और कि वो बंदे ने आपसे बात नहीं की अच्छे से, तो दुकानदार तुमच्याशी व्यवस्थित बोलला नाही आणि तुमच्याशी असं म्हणजे थोडं प्रेमाने नाही बोलला, असं उद्धट सारखं, तुम्हाला परत तिथे जावं वाटेल? अनग्रेटफुल है. तो जादू का मैजिक बुक का एक जो लॉ है, हाँ, जिसके पास है उसे और दिया जाएगा और जिसके पास नहीं है उससे वो भी छीन लिया जाएगा. आया ध्यान में? ज्याच्या जवळ आहे त्याला अजून मिळेल आणि ज्याच्या जवळ नाहीये आहे ते पण घेतलं जाईल. ये लॉ है, आप मानो या ना मानो. जो भी चीज को हम टेकन फॉर ग्रांटेड लेते है ना, मानो आपकी चाचा ने आपको कुछ बचपन में कपड़े दिलाए होंगे, कुछ चीजें दिलाई होंगी, हमने कभी उनको थैंक यू बोला? दिल से थैंक यू बोला क्या? फॉर्मॅलिटी के लिए नहीं. कोणी असं आहे की सरस मामाने मावशीने काही घेतलं आणि त्याला त्यांना थँक्यू बोला, असं कोणी आहे? नाही ना. असं मनापासून असे ग्रॅटिट्यूड आपल्या आयुष्यात भरून भरून निघणार आहे, भरून भरून शोधले तर निघणार आहे. आणि जेवढं आपलं ग्रॅटिट्यूडची काउंटिंग वाढणार आहे तेवढं आपल्या आयुष्यात बदल होणार आहे. google.com द सिक्रेट WW नावाने तुम्ही सर्च केलं की लाखो करोडो लोक एक त्यांनी आपलं आयुष्य ग्रॅटिट्यूडनं बदललेलं आहे. पण कसं होतं ना, आपली जोपर्यंत पिटाई होत नाही, म्हणजे आपली हमारे जो हालात है पिटाई करते नाही, बरोबर आहे ना. आपले जे हालात आहे तो पण पिटाई करत नाही तोपर्यंत आपल्याला ग्रॅटिट्यूडची किंमत कळत नाही, धन्यवादाची पॉवर कळत नाही. तर आपली जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी चार्ट असतो ऍक्च्युअली. हम अगर माइनस में चल रहे, न्यूट्रल में चल रहे हम, हाँ, तो हमारी फ्रीक्वेंसी बहुत लो है, नीचे. तो ऐसे अलग अलग रहती है, होप्स की अलग रहती है. तो उसमें सबसे हाई लेवल पे ग्रॅटिट्यूडची सगळ्यात वरतीची फ्रिक्वेन्सी कुठली आहे? ग्रॅटिट्यूडची, धन्यवादची पॉवर आहे. ओके, आता आपण सगळे एकमेकांना ब्लेसिंग देऊ, आपल्या स्वतःलाही ब्लेसिंग देऊ आणि आपल्याकडे जे आहे ना ऑलरेडी त्याला थँक्यू म्हणू. राईट, रेडी सगळे?
सगळ्यांनी मस्त ताठ मान करून बघायची, सरळ बसायचंय. यस, डोळे बंद करायचे आणि हार्टवर हात ठेवायचा आहे. आपल्या हार्टवर हात ठेवायचा आहे. थँक्यू, थँक्यू देव. ज्या देवाला पण मानता त्या देवाला तुम्ही आठवण करायची. थँक्यू परमेश्वरा, मला हे अनमोल असं सुंदर जीवन दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. माझं हे स्वस्थ, निरोगी, सुदृढ असं शरीर मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. सुंदर असं शरीर मला दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू परमेश्वरा. त्या सुंदर निरोगी शरीरामुळे मी चालू शकतो, मी बोलू शकतो, मी ऐकू शकतो, मी बसू शकतो, मी लिहू शकतो. थँक्यू, थँक्यू. आज माझ्या शरीरामुळे, निरोगी शरीराचा तू गिफ्ट दिलाय म्हणून मी जिवंत आहे परमेश्वरा. जे पण तुमच्या ज्या देवाला मानता तुम्ही त्या देवाचं नाव घेऊ शकता. ओके, जिस भगवान को आप मानते उसको बोलना है हमारे बॉडी के लिए शुक्रिया. तो देखो कितने स्वस्थ, बाकीचे स्वस्थ काय काय तुमचे डोळे, हात, पाय. तर थोडस अनालिसिस करा तुमच्या शरीराला. तुमचे केस छान आहेत, हात, पाय, हार्ट, किडनी, लिव्हर फंक्शन सगळं काही छान आहे. अन्न पचवण्याचं काम हे सगळं ब्रह्मांडामध्ये सगळं आपोआप होत असतं. तुम्ही जे खाता, असं कुठं मशीन नाहीये की आपण भाजी पोळी खाल्ली आणि त्याला एका बॉटलमध्ये रक्तात भरून कोणीतरी आणून दिला, असं नाही. हे सगळं शरीर बनवतं, राईट. मग या सुंदर अशा निरोगी शरीरासाठी, त्याच्या फंक्शनसाठी, डायजेशनसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रभू, मला जे आई वडील दिले, सगळ्यात महत्वाचं आपल्याला प्रॅक्टिस जास्त करायची, जे आई वडिलांविषयी करायची. ओके, आपले चार्जर कोण आहे? आपले आई वडील आहेत. आपण कोणापासून आलेलो? आपल्या आई वडिलांपासून, हमारे माँ बाप. आपले आई वडील आज असल नसल तरी पण तुम्हाला त्यांचं धन्यवाद करायचं. ओके, तर सगळ्यात महत्वाचं, हे परमेश्वरा, हे देवा, तू मला सुंदर माझी अशी आई दिली. तिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं, दूध पाजलं, लाड केले माझे, मला तयार केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. हे परमेश्वरा, मला तू असे वडील दिले, त्यांनी माझं पालन पोषण केलं, मला छान घडवलं, शिक्षण दिलं. अशा माझ्या प्रेमळ वडिलांसाठी धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू परमेश्वरा, मला तू आई वडील दिली आहे माझी जडणघडण करण्यासाठी. थँक्यू, थँक्यू सो मच. मी खूप प्रेम करतो माझ्या आई वडिलांवर. थँक्यू, थँक्यू सो मच. हे परमपिता, मला तू 5 मित्र दिले आहे जे माझे पालन पोषण भरण करत आहे. धरतीमापासून मला जेवण मिळत आहे, फूड्स मिळत आहे, राहण्यासाठी मिळत आहे, आणि मी तिच्या मांडीवर सतत खेळतो, चालतो, सगळं काही करतो आहे. तर त्या धरती मातेसाठी माझा प्रणाम. थँक्यू, थँक्यू धरती मा, थँक्यू. पैसा, गाडी, बंगला सगळं काही धरती एलिमेंट करण्यात असतं आपल्याला. नंतर पाणी, जल देवता, जलपिता, थँक्यू. गोड, इतके चवीला छान असे प्रेमळ जलपिता आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे आपलं जीवन आहे. म्हणतात ना, पाणी हे जीवन, तर जलपिता आपल्याकडे आहे. तर थँक्यू, थँक्यू जलपिता. एकदम मला तरोताजा, पॉझिटिव्ह माझं शरीर चालवण्यासाठी थँक्यू सो मच. जलपिताचे धन्यवाद. नंतर आपल्याकडे वायू आहे, मॅजिकल एअर, ज्याला आपल्या चॅप्टर मध्ये आहे. थँक्यू, थँक्यू मॅजिकल एअर, की मला सुंदर हवा मिळते, जी माझ्या शरीरामध्ये ऑक्सिजन सप्लाय करते, नको असलेल्या गोष्टी बाहेर घेऊन जाते, कार्बन डायऑक्साईड. थँक्यू सो मच मॅजिकल इयर, माझ्या प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन छान करते. थँक्यू, थँक्यू. अग्निदेवता, मला असलेले विटामिन्स पुरवता, मला माझ्या शरीराला निरोगी ठेवायसाठी करतात. थँक्यू, थँक्यू सो मच सूर्य भगवान. अग्निदेवताला नमस्कार करायचा आहे. नंतर ब्रह्मांड, आकाश, खूप सुंदर आहे आकाश, हे माझ्यावर खूप प्रेम करतंय आणि आपल्याला खूप शक्ती देते. नवनिधी की शक्तिया, ज्याला म्हणतो ना आपण रिद्धी सिद्धी, नवनिधी की शक्तिया याच्यात प्रेम भरलेली आहे, आणि ब्रह्मांड माझ्यावर खूप प्रेम करत आहे. थँक्यू, थँक्यू. असे पंचतत्वांपासून मी बनलेलो आहे, आणि असे पंचतत्व या पृथ्वीवर आहे. ह्या पंचतत्वांना माझा नमस्कार. आता ह्या कॉलवरच्यांना सगळ्यांना म्हणायचंय, तुम्ही जे पण लोक कॉलवर आहे, जे लोकांची व्हिडिओ ऑन आहे, अशा लोकांना ब्लेसिंग द्यायची. तर माईक चालू करून पण म्हणू शकता तुम्ही यांना, किंवा बंद माईकनी पण म्हणू शकता. जेवढे पण लोक कॉलवर आहे त्यांना खूप ब्लेसिंग, त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं मॅजिक हो, खूप चांगले त्यांचे दिवस एकदम म्हणता ना मॅजिकली असं हो, आणि चांगले चांगले सुंदर सुंदर कपडे घालायला मिळो, चांगले पंचपक्वान खायला मिळो, चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जायला मिळो,
सुंदर वॅकेशन वर जाऊ, फॅमिली सोबत एन्जॉय करू, नवरा बायकोंमध्ये खूप प्रेमाचे चांगले रिलेशन हो आणि राजा राणी सारखं आयुष्य जगायला मिळो. सगळ्यांनी ब्लेसिंग रिसीव्ह करायचे, हात असे ओपन करायचे, समोर ठेवायचे, हात हात ओपन करायचे आणि फील करायचंय, एक एनर्जी फील करायची. हात कॅमेऱ्याकडे ठेवायचे, एनर्जी रिसीव्ह करायची आहे. खूप सुंदर माझं आयुष्य, मला इथं देवानी चांगलं सुंदर खुश राहण्यासाठी पाठवलंय, मजे करायसाठी पाठवलंय, हसण्यासाठी पाठवलंय, खुश राहण्यासाठी माझा जन्म आहे. सुंदर सुंदर कपडे पाहण्यासाठी, घालण्यासाठी, सुंदर सुंदर जागी फिरायला जाण्यासाठी. या पृथ्वीवर किती ठिकाणी स्वर्ग आहे, तिथं मला फिरण्यासाठी, मौज मजे करण्यासाठी माझी लाईफ आहे ना. असं स्वतःला रिसीव्ह करायचे, इमॅजिन करायचे. वाव वाव, हे सगळं माझ्या बाबतीत होत आहे. थँक्यू मॅजिक, थँक्यू रोनामॅन, थँक्यू सो मच, थँक्यू ऑल ऑफ यू. माईक चालू करून कसं वाटलं? माईक चालू करून बोलू शकता. छान वाटलं मॅडम. खूप छान वाटलं, फील केलं स्वतःला. हा, स्वतःला फील केलं. तर हे सर्व असं गोष्टी feel केल्या. रोज जर आपण प्रॅक्टिस मध्ये आणलं आणि हळूहळू स्वतःला सांगितलं की या सगळ्या गोष्टी अचिव्हेबल आहे, सगळ्या गोष्टी ब्रह्मांडामध्ये आहे, फक्त आपली फ्रिक्वेन्सी तिथपर्यंत जात नाही. कळलं का? आपली फ्रिक्वेन्सी जी आहे ती खाली आहे आणि इथं फक्त आहे ना तुमची स्वप्न अशी असतात बघा. हमारे ड्रीम कैसे रहते हैं, ये साइड ऐसा रहता है, पलटी मारने की जरूरत रहती है, हम बहुत दूर घूम के आते, इतना करीब रहता है हमारा ड्रीम, इसको ऐसा होने की जरूरत रहती है. राइट, हमारे सर बोलते हैं इसको ऐसा उल्टा फिराने की जरूरत है. इतना इजी है मैजिक, लेकिन उसको समझाना पड़ेगा, इम्प्लीमेंट करना पड़ेगा. तो कितने लोग रेडी है जीवन में मैजिक लाने के लिए विथ स्माइल के साथ? यस. बाय द वे, कितने लोगों के स्वप्न है, किती लोकांकडे स्वप्न आहेत? चांगलं लाईफ जगायचं आहे, 7 स्टार हॉटेलला जायचं आहे, चांगल्या ठिकाणी मुलांना लाईफ चांगलं द्यायचं आहे, फिरायचं आहे. यस. तो 1 घंटा खुद के लिए देना पड़ेगा, है ना. जितना हो सके उतना आपको टाइम देना पड़ेगा, 1 घंटा. और जो असाइनमेंट रहेगी, जे आपला होमवर्क अभ्यास राहील तो तुम्ही चालू याच्यात करू शकता. रेडी आहात? यस. Yes. यस. तर नक्कीच तुमच्या लाईफ मध्ये मॅजिक होणार आहे लवकरच, कारण तुम्ही ह्या सेशन मध्ये आला म्हणजे मॅजिक सुरू झालं. राईट. हे मॅजिक तुमच्यापर्यंत इतक्या वर्षापासून आहे. ऍक्च्युली मला 2014 मध्ये हे बुक माझ्या मैत्रिणीने दिलं होतं आणि त्याच्यानंतर मी असंच रॅन्डमली घेतलं, काय मॅजिक असतं म्हणजे वाचलं मी तेव्हा, ते घेतलं आणि थोडंफार प्रॅक्टिस केली, माझी लाईफ छान झाली. परत मी विसरून गेले. हे तुमच्या बाबतीत होणार आहे, असं लिहून ठेवा, हे करून ठेवा, म्हणजे म्हणून सांगते मी. कैसा होता है, हम थोड़ा करते अच्छा हो जाता फिर भूल जाते. किती लोक सुखामध्ये देव भगवान को याद नहीं करते, सुख में रहते, तर किती लोक असे है ना. जेव्हा आपलं सुखी सुखी राहतो आणि जास्त दुःख आल्यावर किती लोकांनी जास्त आठवण केली देवाची, ज्यादा याद किया, ऐसा कोई है कॉल पे? ज्यादा जब दुखी हो गए और भगवान को याद किया, ऐसा है, होता है ना. तर हे मॅजिक जे आहे तुम्ही कंटिन्यू डेलीच्या जीवनात आणायचंय, जादू. तर ह्या जादूचा जो अभ्यास आहे आपला, वेगवेगळे आपले सेक्शन राहणार आहे, त्यासाठी तुम्ही समजून घ्यायचंय. तर रोंडानी जेव्हा हे बुक लिहिलं, आपण कसं असतो, एखादी गोष्ट केली की आपण म्हणतो ना, हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं. तर कुठलीही गोष्ट आपल्यामुळे होत नाही जोपर्यंत ते ब्रह्मांड परमिशन देत नाही. राईट. किती लोक ऍग्री आहेत? जोपर्यंत आपल्याला हे ब्रह्मांड साथ देत नाही तोपर्यंत आपण झोपेतून पण उठू शकत नाही. राईट. जर त्यांनी ठरवलं तर आपण करू शकतो का? त्यांनी ठरवलं आज तुम्हाला उठवायचं नाही झोपेतून, तर उठवू का आपण? नाही. मग जे काही आपण आहे ती कुठेतरी शक्तीचा, बाय द वे किती लोक ऍग्री, काहीतरी शक्ती या ब्रह्मांडात आहे जी हे सगळं चालवतीये. राईट. यस, नो? Yes. यस. इतक्या प्रकारचे फुलपाखरं आहे, त्याच्यावर वेगवेगळे डिझाईन आहे, इतक्या प्रकारचे किडे आहेत, त्याचे शेप आहेत, आपल्या इतक्या लोकांचे चेहरे आहेत. हे सगळं सगळं डिझाईन कोण करतो? कोणता कोरिओग्राफर असेल, कोणता आर्टिस्ट असेल? कधी विचार केलाय? प्रत्येक पान, फूल सगळं असं वेगवेगळं आहे ना. यस. किती फुलांचे प्रकार आहे, किती फळं आहे, त्याचे शेप, त्याचा वास, त्याचा सुगंध, त्याचं सगळं काही, किती किती वेगवेगळे शेप आहेत. राईट. यस. तर मग हे सगळं जर विचार केला तुम्ही, तर कोण कोरिओग्राफ करतंय, हे कुठलं डिझाईन आहे, कुठलं मशीन आहे की हे सगळं ब्रह्मांडामध्ये घडतंय, है ना. आपल्या शरीरात एखादा पदार्थ टाकला, तो आतमध्ये जातो, आपल्या पेशींपर्यंत जातो, त्याचं ते मशीन चालतं,
रक्तामध्ये रूपांतर होतं आणि ते आपले पेशींहून आपले केसांपर्यंत घडतं, नखांपर्यंत नख वाढतात, सगळ्या गोष्टी आपोआप होतात. बरोबर आहे ना? असं कुठं मशीन बनवलंय का म्हणजे माणसाने, की त्याच्यात भाजी पोळी वरण भात टाकला आणि ब्लड तयार होईल इकडे उदय सर? असं मशीन आहे का की चला त्याचा ज्यूस बनवला आणि खाली ब्लड तयार होईल? नाही ना. हे फक्त भगवंताने आपलं देह बनवलेलं आहे. आणि बाकीचे प्राणी जसं साऊंड करतात, आपण भाषा बोलू शकतो, राईट? आपण फिलिंग करू शकतो. आता हे सिक्रेट पुस्तकाचे जे स्टार्टिंगचं आहे ते आपण सुरुवातीला कोणाला हिंदी चांगलं वाचता येतं? आणि ज्याच्याकडे लॅपटॉप आहे असे पण हँडरेस करतील, कारण त्यांना संधी मिळत जाईल या बुक मध्ये स्वतः वाचायची पण. तर आपल्याला सगळ्यात पहिले स्वतःला जादूवर विश्वास पाहिजे. विश्वास आहे तर जादू मिळेल. तर हा पहिला प्रश्न विचारलाय लेखिकेने की तुमचा जादूवर विश्वास आहे का? क्या आप जादू पे यकीन करते हैं क्या? तर जादू काय आहे? ज्यांचा विश्वास आहे त्यांना हे जादू दिसतं, ज्यांचा विश्वास नाही त्यांना हे जादू मिळत नाही, राईट? किती लोक ऍग्री आहे? यस. मग जादू हे बघा, आपण जेव्हा लहानपणी होतो, लेख काय सांगते, याद करो जब हम बच्चे थे और आश्चर्य घोर से भर जाते थे. म्हणजे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण आपल्या सोबत बोलायचो, फुलांसोबत खेळायचो, पाखरांसोबत खेळायचो. किती लोक असे करायचे बाय द वे लहानपणी? काही आठवत आहे? यस. तो जब हम बच्चे थे आश्चर्य से भाव देखते थे, जादुई जीवन रोमांचक था, छोटी छोटी चीजें आपको बेहद रोमांचक लगती थी, आप घास पर देखकर मंत्रमुग्ध हो जाते थे, हवा रंग बिरंगी तितली उड़ती देखकर आपका मन ललचाता था, जमीन पर कोई अजीब पत्ती देखकर पत्थर लगता था, देखकर चकित हो जा. लहानपणी काजवा पाहून कधी आश्चर्यचकित झालंय कोणी? आहे असं? काजवा बघितला आणि मग अरे वाव कस काय लाईट लागला याच्यात, असं वाटलंय? यस. दूध का दांत गिरने पर रोमांचक परवाना चढ़ जाता था, क्योंकि इसका मतलब था कि उसी रात परी आएगी, यह नहीं. कई सप्ताह पहले क्रिसमस जादू की रात आने का इंतजार करते थे, हालांकि आपको जरा भी पता नहीं था कि सांता क्लॉज एक रात में संसार के बच्चों को उपहार कैसे पहुंचाता है, लेकिन किसी तरह भी कर लेता था. आप यकीन निराश नहीं किया. रेडिएटर उड़ सकते थे, बगीचे में परियों का रहा करती थी, पालतू पशु इंसान जैसे थे, खिलौने व्यक्तित्व सपने जैसे सितारों को छू लेते थे, आपका हृदय खुशी से भरपूर जाता. मतलब आपण छोट्या छोट्या गोष्टीला लहानपणी खूप त्याचा स्वाद घेत होतो, आनंद घेत होतो, आपल्याला खूप त्याची मजा वाटत होती. आपकी कल्पना कोई सीमा नहीं थी. आप पूरा यकीन करते की जीवन जादूमय. असं लहानपणी कोणी विश्वास केलाय की चला काहीतरी मॅजिक आहे? लहानपणी आपण स्वतःमध्ये रमून जायचो. आपल्याला कोणी काही सांगितलं, जादूच्या गोष्टी सांगितल्या, गप्पा सांगितल्या, आपल्याला हा खरंच ते सगळं वाटायला लागायचं. हमने बहुत लोग मन बचपन में ये बेहतरीन भावना की चीज अच्छी थी, लेकिन हर दिन रोमांच आनंद वादा था. इस सबसे जादुई खुशी पाने के लिए कोई रोक नहीं सकता था, लेकिन जाने हम कैसे खड़े होकर वयस बन गए. जब हम बड़े बन जाते हैं ना, जिम्मेदारियां, समस्या, मुश्किलें, ये सारे हमारे गुब्बारे फोड देतील. मतलब आपले जे आहे ना बिलीव, ते सगळे आपल्याला मोठं झाल्यावर वाटायला लागतं की हे काही नाही, आपल्याला फक्त काम करायचंय आणि आपल्याला मेहनत करायची असं आपल्याला वाटायला लागतं. मग हेच आपल्यासाठी हे सगळं गायब होऊन जातं. आणि आपल्याला बघा किती लोकांना आता पण लहान मुलांसोबत राहायला आवडतं. छोटे बच्चों के साथ रहना खेलना हमें अच्छा लगता है. म्हणजे आपल्याला कुठेतरी ते फिलिंग आपल्या आतमध्ये असं जेव्हा आपण छोट्या मुलांसोबत खेळतो. मैं यहाँ आपको ये बताने आई हूँ, जिस जादू में आप कभी यकीन करते थे वह सच है, और वो जीवन में मोह भंग वाला वयस पहलू झूठ है. जीवन जादू वास्तविक है. यह उतना वास्तविक है कि आप अपने बचपन में जीवन में कितना अद्भुत समझा थे, दरअसल यह उससे कहीं अद्भुत हो सकता है. आपके सपने आज जो देखे उसमें अधिकतर रोमांचक, विस्मयकारी, आनंददायी हो सकता है. जब आपने लोग लगे किस जादू के सामने लाने के लिए आपको क्या करना है, तो आप सपनों के जीवन जी पाए, तो आप आश्चर्य करेंगे आपके जीवन में जादू यकीन करना क्यों छोड़ा. हो सकता है आपने रेडिएटर को उड़ते हुए नहीं देख पाए, लेकिन आप उन चीजों की अपनी आंखों में सामने प्रकट होते देखेंगे जिन्हें आप हमेशा चाहते थे. आप उन चीजों को अचानक होते हुए देखेंगे जिस आपके सपने देखते थे. आप कभी सटीकता नहीं पाएंगे कि आप सपनों के साकार करने के लिए परिस्थितियां निर्मित हो गई. आप इसलिए नहीं जान पाएंगे जादू
अदृश्य जगत में काम करता है। यह सबसे रोमांचकारी हिस्सा है। क्या आप दोबारा जादू का अनुभव करने के लिए तैयार है? यस, तो कमेंट में यस डालिए। क्या आप अपने हर दिन को विस्मरणीय श्रद्धा लहतरेज करने के लिए तैयार है? तुम्ही तैयार आहात? जिस तरह आप बचपन में होता था जादू के लिए तैयार हो जाइए। हमारी रोमांचक यात्रा हजारों साल पहिले सुरू होती। एक धर्म ग्रंथ जीवन बदलने वाला ज्ञान छिपाया है। म्हणजे हे जादू अगोदरपासून वास्तवात आहे, राईट? तर हे पुस्तक जे आहे ते जादूचं पुस्तक आहे आपल्या लाईफ मध्ये। रोंडा ब्रॅन याची लेखक आहे। एक महान रहस्य प्रकट होता है। नीचे दिए गया वाक्य समूह टेस्टोमेंट वर्जित ग्लोपिक और मैथुन के लिए गया है, और बहुत लोग सदियों से इसे गलत समझते आए, जिस वजह से उन्हें बहुत दुविधापूर्ण तथा अब्जू लगता था। जिसने भी पास अधिक दिया वह समृद्ध हुआ, जिसके पास नहीं है जिस उसने पास में ही वो सब मिल गया। तो समझ में आ रहा है सबको? सगळ्यांना कळत आहे हिंदी वाचलेलं? यस, नो? आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की एक मौलाना होते, मौलाना रहते ना, तो वो भगवान से बात करते रहते। म्हणजे काही गुरु असतात धर्मगुरु की त्यांना भगवान के पास सिग्नल, भगवान से बात करते थे। तो एक आदमी ने क्या उनको बोला, आप भगवान से बात करते हो। एक आदमी बहुत गरीब था, उसके पास कुछ भी नहीं था, और वो तो व्यक्ति, मराठीत सांगू की हिंदीत? एक व्यक्ति जो मुस्कान मैडम के लिए हिंदी में, चलो, एक जो रहता है ना बहुत गरीब था, और वो मौलाना को क्या बोलता है, मैं भगवान से जरा बात करो ना और मुझे बताओ, मैं इतना गरीब हूँ, मेरे पास कुछ भी नहीं है, कुछ ढंग का नहीं, घर नहीं है, पैसा नहीं है, गाड़ी नहीं है, कुछ भी नहीं चल रहा, ऐसा वो उसका दुखड़ा सुनाता है। तो आज जब आपकी भगवान से बात होगी तो आप उनको बोलिए। दूसरा एक आदमी मिलता है आगे जाके, वो बहुत अमीर रहता है, बहुत ही अमीर रहता है, उसके पास ना पैसे गिन गिन के थक जाता है, इतना आना चालू रहता है। तो वो बोलता है, मौलाना जी आप आज भगवान से बात करने जा रहे हो तो आप जरा उनको बोलिए भगवान अभी थोड़ा भेजना कम करे, इतने हो गए घर में हीरे जवाहरात पैसा सब कुछ इतना हो गया, तो मैं शुक्रगुजार हूँ, और अभी मुझे भगवान को बोलो कि मुझे अभी नहीं चाहिए, जिसको जरूरत हो उसको दे दे। क्या कहा दूसरे आदमी ने? अभी मेरा मन घर सब भर चुका है, खोटी हो गई, सब कुछ तो हो गया, अभी सब कुछ मुझे अभी नहीं चाहिए। तो क्या बोला? मौलाना बोला। तो भगवान ने क्या कहा होगा? पहले आदमी को कहा, भगवान ने कहा पहले आदमी को बोलना शुक्राना करना चालू कर दो, और दूसरे आदमी को कहा जो अमीर था शुक्राने करने बंद कर दो। मतलब वो उठते बैठते करता था ना, देवा तुझी कृपा, पांडुरंगाची कृपा, असे लोक बघितलेले तुम्ही? उठता बसता, ती पांडुरंगाची कृपा आहे, ते माऊलीन दिलंय, ते ओ भगवान ने दिया, ऐसा ऐसे लोग देखे आपने? देखे ना? तो उसका ऐसा था। फिर वो गरीब के पास जाता है और बोलता है मौलाना कि तुझे भगवान ने मैसेज दिया है शुक्रानी करने। उसने कहा किस चीज के करूं, कुछ भी तो नहीं है, फटाहाल है, किस चीज के शुक्राने भगवान को बोलो, बराबर है? और दूसरा जो रईस रहता है, अच्छा अमीर रहता, वो क्या बोलता है, अरे मैं खाना छोड़ सकता हूँ, सोना छोड़ सकता हूँ, सांस लेना छोड़ सकता हूँ, लेकिन शुक्राने करना नहीं छोड़ सकता, वो तो मेरे सांसों में भिड़ गया है, राइट? मतलब उसको इतनी आदत हो गई कि वो शुक्राने करना छोड़ नहीं सकता। तो जो शुक्राने करता रहता है, ये उसकी वजह से, भगवान की वजह से उसे और मिला जाता है। ये रूल, ये बुक का क्या दिया गया है, जो शुक्राने करेगा उसे और मिलेगा, और जो नहीं करेगा उसके पास से वो भी लिया जाएगा। लक्षात आलं मीना मॅम इथपर्यंत? यस, डायरी पेन जे नाही लक्षात आलं ते लिहून घेत जा, आणि काही प्रश्न असेल तुमचे आपण शेवटी त्याच्यावर बोलू। ओके, तो थोड़ा आगे बढ़ेंगे हम लोग। तो इस बुद्धि का जवाब सदियों से बहुत लोगों के लिए अबूझ रहा है। इसका जवाब एक छिपा है कृतज्ञता है। कृतज्ञता यानी क्या? शुक्राना यानी क्या? मराठीत काय? कोण सांगाल मराठीत? यस, एनीवन? आभार, आभार आभार. हा, धन्यवाद मराठीमध्ये। तर मग सगळ्यात महत्वाचं, जिसके पास है कृतज्ञता उसे अधिक दिया जाएगा, हे वाक्य लिहून ठेवा हेडलाईन करून।
और समृद्ध होगा। जिसके पास कृतज्ञता नहीं है उसके पास से वह भी लिया जाएगा जो है। छिपे हुए शब्द में उजागर करते हैं, जटिल वाक्य में समोर आईने की तरह एकदम साफ हो जाते हैं। जब लिखे हुए थे 1000 साल समय पहले बीत चुका है, लेकिन आज भी ये उतना ही सच है जब तक दुर्भाग्य से कृतज्ञता होने का समय निकल गया पाते हैं। आप कभी अधिक नहीं मिलेगा। आपके पास जो है उसे खो देंगे। कृतज्ञता होने पर जादू हो सकता है। उनका वादा इन शब्दों में, यदि आप कृतज्ञ हैं तो आपको अधिक मिलेगा। तो आज के दिन हम उसका प्रैक्टिस करेंगे। कुरान में कृतज्ञता का वादा इतनी प्रबलता से किया गया है। यदि आप जब खुदा की घोषणा की थी, यदि आप कृतज्ञ हो तो तुम्हें ज्यादा दूंगा, लेकिन यदि कृतज्ञ हो मेरा दंड तुम्हें सचमुच गंभीर होगा। आहे समज में? अभी हमारी पिटाई होती ना आपल्याला, हे जे चालू असतं आपण म्हणतो देवाने असं केलं तसं केलं ते केलं, तर ते आपलेच कर्म असतात। इससे कोई फर्क नहीं पड़ता कि हम धर्म या अनुयायी की धार्मिकता नहीं है। पवित्र बाइबल और कुरान का शब्द पर आपके जीवन में हमेशा लागू होते। यह विज्ञान सृष्टि एक मूलभूत नियम है। यह सृष्टि का नियम है। कृतज्ञता सृष्टि एक नियम है, जरिए कार्य करती है। आपके सचमुच में जीवन संचालित करता है। आकर्षण नियम हमारी सृष्टि अणु लेकर ग्रहों में गलतियां सारी ऊर्जा शोषित करता है और इस नियम के अनुसार समान को समान आकर्षित करता है। आकर्षण का नियम है जिससे बदौलत